भरपूर लोक ठिबक सिंचनामध्ये एक चुकी करतात. सबलाईन असते ज्याला छिद्र पाडून तुम्ही ठिबकच्या नळ्या लावतात, तर त्याच्या शेवटी फ्लशवॉल नाही लावत आणि तिथे एंड कॅप वगैरे काही लावतात. तर याच्यामुळे काय होतं माहिती आहे का, की जेव्हा तुम्हाला पाईपात काही शेवाळं वगैरे जमतं ते जमतंच. कारण तुम्ही समजा आज पाणी दिलं की नंतर 3 दिवस 4 दिवस त्याला ताण येऊ देतात. त्यावेळेस तुमच्या पाईपलाईनमध्ये पाणी असतं आणि तिथे शेवाळं जमलं तर तुम्ही जर फ्लशवॉल लावलेला नसेल तर ते शेवाळं सरळ तुमच्या ड्रिपरमध्ये जातं आणि तुमचे ड्रिपर बंद होतात. म्हणून सबलाईनला शेवटी फ्लशवॉल नक्की लावा. आणि तो वापरायची पद्धतसुद्धा सांगतो की आधी फ्लशवॉल उघडायचा, मोटर चालू करायची, म्हणजे तुमच्या पाईपलाईनमधलं सर्व घाण शेवाळं वगैरे तुमच्या बांधाच्या शेवटी निघून जातं. हा फ्लशवॉल आहे ना चालू मोटरमध्ये बंद करता येतो. एंड कॅपला ते शक्य नसतं, कारण फ्लशवॉलला मध्ये एक स्क्रू लावून त्याला पॅक केलेलं असतं. उघडला तरी पाणी बाहेर जातं आणि चालू मोटरमध्ये त्याला बंद करता येतं. तर तसं त्याला चालू मोटरमध्ये बंद करायचं, म्हणजे आपोआप तुमचं पाणी आता ठिबकच्या नळ्यांमध्ये जातं आणि ते शेवाळं वगैरे तुमच्या ठिबकच्या नळ्यांमध्ये न गेल्यामुळे ह्या छोट्याशा गोष्टीमुळे तुमच्या ठिबकचं आयुष्य वाढतं. अशी माहिती जर तुम्हाला आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा.